नमस्कार प्रेक्षकांनो, शुभ श्रावणी मालिकेच्या आजच्या भागात असा काही जबरदस्त बदल घडणार आहे की आतापर्यंत सतत अपमान आणि अन्याय सहन करणारी श्रावणी पहिल्यांदा एक मजबूत आधार मिळवणार आहे. आतापर्यंत आपण पाहत आलोय की श्रावणीने या घरासाठी किती काही केलंय. सानिकाला तिचा हक्क मिळावा त्यामुळे ती सगळ्यांच्या विरोधात जाऊन सानिकासोबत उभी राहिली आणि प्रत्येक वेळी सत्यासाठी आवाज उठवला. पण बदल्यात तिला काय मिळालं? अपमान, आरोप आणि अनुराधाचा वाढता राग. मात्र आता परिस्थिती पूर्णपणे बदलणार आहे, कारण श्रावणीवर होणारा अन्याय थांबवण्यासाठी स्वतः भैयासाहेब मैदानात उतरणार आहेत. ते अनुराधाला तिची जागा दाखवणार, श्रावणीच्या बाजूने ठामपणे उभे राहणार आणि शुभूला पुन्हा पार्टी ऑफिसमध्ये बोलवून त्याच्यावर एक मोठी जबाबदारी सोपवणार आहेत. पण भैया साहेबांना इतका कठोर निर्णय का घ्यावा लागला? अनुराधा डीएनए टेस्टला एवढा विरोध का करतेय? स्वीटीने तिला अशी कोणती धमकी दिली आहे की ती आपल्या मुलीच्या हक्काच्याच विचार करत नाहीये? आणि भैयासाहेबांना च्या येण्याने सानिकाच्या आयुष्यात खरंच मोठा बदल होणार का? याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर आजच्या भागात नेमकं काय काय घडलं हे सविस्तर पाहूया. कथेची सुरुवात होते डीएनए टेस्टच्या मुद्द्यावरून. भैयासाहेबांनी सार्वजनिकपणे अशी घोषणा केलेली असते की या प्रकरणाचं सत्य समोर आणण्यासाठी डीएनए टेस्ट होणं गरजेचं आहे. सोशल मीडियावरही या टेस्टची मागणी जोरात धरत असते. लोक एकच प्रश्न विचारत असतात, सानिका आणि इंद्रनील यांच्या नात्याबद्दल सत्य नेमकं काय आहे? ही बातमी श्रावणीपर्यंत पोहोचते आणि तिच्या मनातून पुन्हा एकदा आशेचा किरण निर्माण होतो. ती शुभूला बोलते, हे बघ शुभू, आता ही डीएनए टेस्ट आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. बाबांनी या प्रकरणात लक्ष घातलंय म्हणजे ते आपली पूर्ण मदत करतील. आता काहीही झालं तरी टेस्ट व्हायलाच पाहिजे. श्रावणीला वाटत असतं की एकदा अहवाल समोर आला की सानिकाच्या आयुष्यावर लागलेले सगळे प्रश्न संपतील, तिला न्याय मिळेल आणि कोणीही पुन्हा तिच्या चारित्र्यावर किंवा अधिकारावर प्रश्न उभा करू शकणार नाही. शुभला श्रावणीचं म्हणणं योग्य वाटतं. तो म्हणतो, हो, हीच एक संधी आहे. टेस्ट झाली तर सगळं स्पष्ट होईल, मग कोणीही काही लपवू शकणार नाही. पण हे बोलणं अनुराधाच्या कानावर पडताच ती संतापते. ती दोघांसमोर येऊन स्पष्ट सांगते, कसली डीएनए टेस्ट? काही डीएनए टेस्ट होणार नाही. तुम्हाला वाटतं का तुम्ही आणि तुमचे वडील जे ठरवाल ते आम्ही मान्य करत बसायचं? श्रावणी तिच्या या प्रतिक्रियामुळे आश्चर्यचकित होते, कारण डीएनए टेस्टमुळे सानिकालाच फायदा होणार असतो. तरीही अनुराधा एवढी घाबरते आणि विरोध करते. यामागे नक्की काहीतरी मोठं कारण आहे आणि ते कारण म्हणजे स्वीटीने दिलेली धमकी. स्वीटीने आधीच अनुराधाला फोन करून सांगितलेलं असतं, तुम्ही डीएनए टेस्ट करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे परिणाम सानिकाला भोगावे लागतील. तुम्ही तिच्यावर कितीही दबाव आणावा, आम्ही तिला लग्न करून घेऊन जाऊ, पण त्यानंतर तिच्यासोबत काय होईल याची जबाबदारी आमची राहणार नाही. स्वीटी पुढे म्हणते, डीएनए टेस्टचा विचारही करू नका, नाहीतर तुमची मुलगी तुमच्या हातातून कायमची जाईल. ही धमकी अनुराधाच्या मनात खोलावर बसलेली असते. ती बाहेरून कितीही कठोर दिसत असली तरी तिच्या मनात सानिकाबद्दल भीती निर्माण झालेली असते. तिला वाटत असतं की जर स्वीटीने खरंच काहीतरी केलं तर आपल्या मुलीचं संपूर्ण आयुष्य धोक्यात येईल. म्हणून ती सगळ्यांसमोर कठोर भूमिका घेते. कुठलीही डीएनए टेस्ट होणार नाही, सानिकाचे कोणतेही नमुने कोणाला दिले जाणार नाहीत. शुभू तिला समजवण्याचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, आई, तुम्ही असा निर्णय का घेताय? ही टेस्ट झाली तर सानिकाला तिचा हक्क मिळेल, तिच्यावर झालेले आरोप संपतील. पण अनुराधा उलट तिच्यावर चिडते. ती म्हणते, तू मला हक्काच्या गोष्टी सांगू नकोस. आज आपल्या घरावर जी वेळ आली आहे ती तुमच्यामुळे आणि श्रावणीमुळेच आली आहे. श्रावणी शांतपणे तिचं म्हणणं ऐकत असते, पण अनुराधा थांबत नाही. ती श्रावणीला म्हणते, तुझ्या वडिलांना आता मोठ्या शिक्षण मंत्री असल्याचा पोळका आलाय. आपल्या मुलीच्या प्रकरणाचा उपयोग करून त्यांना राजकारण करायचं आहे, लोकांसमोर चांगलं बनायचं आहे. वडिलांबद्दल असे शब्द ऐकताच श्रावणीचा संयम तुटतो. आतापर्यंत अनुराधाने तिला कितीही बोललं तरी ती शांत राहिली होती, पण भैयासाहेबांचा अपमान ती सहन करत नाही. ती ठाम आवाजात म्हणते, खबरदार, तुम्ही मला कितीही बोलला मी गप्प राहील, पण माझा अपमान केला तरी मी उत्तर दिलं नाही. माझ्या बाबांचा अपमान करताना एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही. हे ऐकून अनुराधा आणखी चिडते. ती म्हणते, काय करशील तू? तुझ्या वडिलांबद्दल बोललं तर लगेच तुला वाईट वाटतं, पण तुझ्यामुळे माझ्या घरावर संकट आलंय त्याचं काय? त्यानंतर ती शुभूवरही टीका करते आणि हा शुभू याला स्वतःच्या घराबद्दल काहीच वाटत नाही. कोणीही घरच्यांना काही बोललं तरी हा गप्प बसतो.
कारण हा फक्त आता तुझ्या तालावर नसतो. श्रावणीला हे सगळं सहन होत नाही. ती म्हणते, तुम्ही माझ्या वडिलांबद्दल बोलताय, शुभचा अपमान करताय आणि तरी मी शांत राहावं अशी अपेक्षा करता? हे मी अजिबात ऐकून घेणार नाही. श्रावणीचं हे उत्तर ऐकताच अनुराधा रागाच्या भरात तिच्या कानाखाली मारते. क्षणभर घरात शांतता पसरते. शुभला विश्वासच बसत नाही की त्याच्या आईने श्रावणीवर हात उचलला आहे. अनुराधा संतापून म्हणते, मला उत्तर देणारी तू कोण आहेस? या घरात येऊन मलाच 4 शब्द सुनावशील? श्रावणीच्या डोळ्यात पाणी येतं, पण ती पुन्हा काही बोलत नाही. तेवढ्यात शुभू पुढे येतो. तो आईला म्हणतो, आई, तुम्ही हे काय केलं? श्रावणी आपल्या घरासाठी, सानिकासाठी इतकं काही करण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही तिच्यावर हात उचलला. शुभूच्या आवाजात पहिल्यांदाच इतका ठामपणा आपल्याला दिसतो. तो पुढे म्हणतो, एक नवरा म्हणून मी हे सहन करणार नाही. अनुराधा उलट त्यालाच आव्हान देते. ती म्हणते, सहन करणार नाहीस? मग काय करशील? मला मारशील? चल, मी तुझ्या बायकोला मारलं, आता तू मला मार. शुभू तिच्या अशा बोलण्याने आणखी अस्वस्थ होतो. तो म्हणतो, आई, काहीतरी समजूतदारपणे बोला. उगाच रागाच्या भरात काही बोलू नका. तुम्ही जे केलं ते चुकीचं आहे. या सगळ्या गोंधळात दुसरीकडे पृथ्वी एक महत्वाची हालचाल करत असतो. तो थेट स्वीटीला फोन लावतो. फोन उचलताच तो म्हणतो, आताच्या आता काही डॉक्टर तुमच्या घरी येतील. इंद्रनीलला हॉस्पिटलमध्ये नेलं जाईल आणि त्याचा DNA टेस्ट नमुना घेतला जाईल. पृथ्वी स्पष्टपने सांगतो की यावेळी फक्त घरी जाऊन नमुना मागितला जाणार नाही. इंद्रनीलला अधिकृतपणे हॉस्पिटलमध्ये नेऊन संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली जाईल. कारण या प्रकरणात स्वतः भैयासाहेबांनी लक्ष घातलेलं असतं. हे ऐकताच स्वीटी चिडते. ती म्हणते, खबरदार, आमच्या घरी येण्याचा प्रयत्न करू नका. कोणताही नमुना मिळणार नाही. पृथ्वी तिच्या धमकीला घाबरत नाही. तो शांतपणे कठोर आवाजात म्हणतो, तुला जे काही बोलायचं आहे ते भैयासाहेबांसमोर बोल. माझ्यासमोर धमक्या देऊन काही उपयोग नाहीये. भैयासाहेबांनी आदेश दिलाय आणि तो अंतिम आहे. तो पुढे सांगतो, आम्ही आत्ताच इंद्रनीलला घेण्यासाठी येतोय, तयारी ठेवा. स्वीटी विचारात पडते. ती म्हणते, ठीक आहे, तुम्ही इंद्रनीलला घेऊन जा, पण सानिकाचा नमुना तुम्हाला मिळणार नाही. तिच्यावर तुम्ही जबरदस्ती करू शकत नाही. फोन ठेवल्यानंतर स्वीटी लगेच अनुराधाला फोन करते. ती घाईघाईने सांगते, काही लोक सानिकाला DNA टेस्टसाठी घेऊन जाण्यासाठी तुमच्या घरी येणार आहेत. तुम्ही तिला कोणत्याही परिस्थितीत जाऊ देऊ नका. तिचा नमुना दिला तर माझ्याशी गाठ आहे. आधीच घाबरलेली अनुराधा आणखी दबावाखाली येते. तिला एका बाजूला मुलीच्या भविष्याची भीती असते आणि दुसऱ्या बाजूला भैयासाहेबांचा आदेश असतो. दरम्यान पृथ्वी भैयासाहेबांना सगळं सांगतो. तो म्हणतो, स्वीटीने अनुराधाला धमकावलं आहे, त्यामुळे अनुराधा सानिकाचा नमुना द्यायला तयार नाहीये. जर टेस्ट पूर्ण करायची असेल तर आपल्याला स्वतः त्यांच्या घरी जावं लागेल. भैयासाहेब काही क्षण विचार करतात. त्यांना माहिती असतं की अनुराधा सहजासहजी माघार घेणार नाही. तर आपल्या मुलीवर अन्याय होत असताना ते शांत बसणारे नसतात. ते ठामपणे म्हणतात, ठीक आहे, सानिकाचा नमुना घ्यायचा असेल तर मी स्वतः त्यांच्या घरी जाईल. त्यावेळी श्रावणी आणि शुभू पोलीस स्टेशनमध्ये आधी नोंदवलेल्या तक्रारीचा पाठपुरावा करण्यासाठी पोहोचतात. श्रावणी पोलीस अधिकाऱ्याला सरळ विचारते, त्या दिवशी आम्ही तक्रार नोंदवली होती. आज DNA टेस्टची प्रक्रिया सुरू होते, पण तुम्ही अजूनही कोणतीही कारवाई केलेली आहे? ती पुढे म्हणते, तुम्ही काही करणार आहात की आम्ही थेट कमिशनर साहेबांपर्यंत जाऊ? श्रावणीचा आवाज ऐकून रुद्रप्रताप थोडा गडबडतो, कारण त्याला आधीच विश्वंभरचा फोन आलेला असतो. विश्वंभरने स्पष्ट आदेश दिलेला असतो की DNA टेस्टचा अहवाल समोर येताच योग्य ती कारवाई केली पाहिजे. पण इंद्रनीलने जबाबदारी स्वीकारली नाही किंवा लग्न करण्यास नकार दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. वरून आदेश आला असल्यामुळे रुद्रप्रताप आतून घाबरलेला असतो, पण तो ते दाखवत नाही. तो श्रावणीला म्हणतो, माझं काम मला माहितीये, तुम्ही मला काय करायचं ते सांगण्याची गरज नाहीये. श्रावणी आणि शुभू तिथून निघून जातात, पण श्रावणीने अधिकाऱ्याला तिथे इशारा स्पष्ट दिलेला असतो. आता हे प्रकरण दाबून ठेवणं शक्य नाहीये. दुसरीकडे भैयासाहेबांना कळतं की अनुराधा अजूनही नमुना देण्यास तयार नाहीये. ते म्हणतात, तुम्ही काळजी करू नका, मी स्वतः तिच्या घरी जाईल आणि सानिकाची टेस्ट पाठवून आणेल. आणि मग भैयासाहेब थेट अनुराधाच्या घरात पोहोचतात. ते घरात प्रवेश करतात तेव्हा तिथे पुन्हा श्रावणी आणि अनुराधामध्ये वाद सुरू असतो. श्रावणी आणि अनुराधाला समजावलं जातं, आई, तुम्ही असं करू नका. तुम्ही सानिकाचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहात. टेस्ट झाली तरी तिच्या भल्यासाठी होईल. पण अनुराधा पुन्हा एकदा म्हणते, मला काही ऐकायचं नाहीये, सानिका कुठे जाणार नाहीये आणि तिचा नमुना दिला जाणार नाहीये. तेवढ्यात भैयासाहेबांचा आवाज येतो, खबरदार. सगळे त्यांच्या दिशेने पाहतात. भैयासाहेब संतापून अनुराधा समोर येतात आणि म्हणतात,
माझी मुलगी जे काही करते ते तुमच्या घराच्या आणि तुमच्या मुलीच्या भल्यासाठी करते आणि तुम्ही तिच्यावर हात उचलता, तिचा अपमान करता. अनुराधा काही बोलण्याचा प्रयत्न करते, पण भैयासाहेब तिला थांबवतात. ते म्हणतात, आतापर्यंत तुम्ही श्रावणीला किती त्रास दिला याकडे मी दुर्लक्ष केलं, कारण मला वाटलं की ती स्वतः परिस्थिती सांभाळेल, पण आता माझ्या मुलीवर हात उचलला आहे हे मी सहन करणार नाही. भैयासाहेबांचा आवाज ऐकून त्यावेळेस सगळेच लोक घाबरतात आणि अनुराधा शांत होते. ते म्हणतात की सानिका तुमची मुलगी आहे हे खरं आहे, पण तिचं आयुष्य भीतीपोटी उद्ध्वस्त करण्याचा अधिकार तुम्हाला नाहीये. अनुराधा सांगण्याचा प्रयत्न करते की ते हे सगळं सानिकेच्या सुरक्षेसाठी करते, पण भैयासाहेब स्पष्ट करतात, जर कोणी धमकी दिली असेल तर आपल्याला त्याच्या विरोधात उभं राहायचं, त्याच्या भीतीने आपल्या मुलीचा हक्क सोडायचा नाही. ते अनुराधाला आदेश देतात, आत्ताच्या आत्ता सानिकाला DNA टेस्टसाठी पाठवा आणि माझ्या मुलीला दोष देणं बंद करा. श्रावणीच्या डोळ्यात पाणी येतं, कारण इतके दिवस ती एकटी लढत होती. शुभू तिच्या सोबत होता, पण घरातील बाकीच्यांकडून तिला सतत विरोध मिळत होता. आज पहिल्यांदाच तिचे वडील तिच्यासाठी सगळ्यांसमोर ठामपणे उभे राहिलेत. भैयासाहेब फक्त अनुराधाला धडा शिकवत नाहीत, तर श्रावणीला त्या घरात तिचे योग्य स्थानही मिळवून देतात. यानंतर ते शुभूकडे वळतात. ते म्हणतात, शुभू, उद्यापासून पुन्हा पार्टी ऑफिसमध्ये यायचं. हे ऐकून शुभू आश्चर्यचकित होतो. भैयासाहेब पुढे म्हणतात, तुझ्यावर पुन्हा जबाबदारी सोपवतोय. आता तुला स्वतःला सिद्ध करायची संधी आहे. यामुळे शुभूच्या आयुष्यातही मोठा बदल होणार असतो. आतापर्यंत तो घरातील वाद, श्रावणीची बाजू आणि सानिकाच्या प्रकरणात अडकलेला असतो, पण आता भैयासाहेबांनी त्याला पुन्हा कामाची संधी दिलेली आहे. त्यावेळी ते श्रावणीच्या पाठीशी उभे असल्याचंही स्पष्ट करतात. भैयासाहेबांच्या कठोर भूमिकेमुळे अखेर अनुराधाला माघार घ्यावी लागणार आहे. सानिका DNA टेस्टसाठी जाणार आहे आणि दुसरीकडे इंद्रनीलचाही अधिकृत नमुना घेतला जाणार आहे. दोन्ही अहवालांची तुलना झाल्यानंतर या प्रकरणाचं खरं सत्य सगळ्यांसमोर येणार आहे. जर टेस्टमध्ये सानिका आणि इंद्रनील बद्दलचं सत्य सिद्ध झालं तर इंद्रनीलला जबाबदारीपासून पळता येणार नाही, आणि जर त्याने लग्नाला किंवा सानिकाचा हक्क स्वीकारण्याला नकार दिला तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. आता खरा प्रश्न हा आहे की स्वीटी हे सगळं वाचवू शकेल का? आणि ती आधीच अनुराधाला धमकी देऊन टेस्ट थांबवण्याचा प्रयत्न करत होती, पण आता भैयासाहेब स्वतः मैदानात उतरल्यामुळे स्वीटीचा प्लॅन पूर्णपणे बिघडलेला आहे. ती DNA टेस्ट अहवाल बदलण्याचा प्रयत्न करेल का? सानिकाला टेस्ट पोहोचू न देण्यासाठी आणखी काही कट रचेल का? की इंद्रनीललाच काय करण्याचा निर्णय घेईल? दुसरीकडे अनुराधालाही आता एक मोठा निर्णय घ्यावा लागणार आहे. ती स्वीटीच्या धमकीला घाबरून राहणार की आपल्या मुलीसाठीच भैयासाहेबांच्या बाजूने उभे राहणार? आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे भैयासाहेबांनी शुभोला पुन्हा पार्टी ऑफिसमध्ये बोलवल्यामुळे शुभो आणि श्रावणीच्या आयुष्यात आता नवीन अध्याय सुरू झालेला आहे. आतापर्यंत घरात श्रावणीला बाहेरील व्यक्ती समजून सतत कमी लेखलं जात होतं, पण आज भैयासाहेबांनी स्पष्ट करून दिलं, श्रावणी एकटी नाहीये, तिच्या पाठीशी तिचे वडील आहेत, शुभो आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सत्य आहे. आजच्या भागात पहिल्यांदाच अनुराधाच्या रागात आणि स्वीटीच्या धमकीला ठाम उत्तर मिळालंय. श्रावणीवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध भैयासाहेबांनी उघडपणे आवाज उठवलाय. शुभला पुन्हा संधी मिळाली आणि सानिकाच्या DNA टेस्टचा मार्ग मोकळा झाला. आता येणाऱ्या भागात DNA टेस्ट पूर्ण होणार का? त्याचा अहवाल काय असणार? इंद्रनील सत्य स्वीकारणार का? आणि भैयासाहेब सानिका आणि इंद्रनीलचं लग्न लावून देण्यासाठी नेमकं कोणतं पाऊल उचलणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. या सगळ्यावर तुमचे काय मत आहे नक्की मला कॉमेंट करून सांगा या व्हिडिओ खाली, आणि सबस्क्राईब करा आपल्या यूट्यूब चॅनलला असेच मालिकांचे रेग्युलर अपडेट्स मिळवण्याकरिता. आपण भेटूया मालिकेच्या पुढील भागात. पाहूया मालिकेत पुढे नेमकं अजून काय काय घडते ते.